जय शिवराय मित्रांनो. रेडियम कटिंग प्लॉटर म्हणजेच आपण जे काही नंबर प्लेट कटिंग करतो किंवा स्टिकरिंग करतो त्यासाठी जो प्लॉटर असतो 2 फीटचा, आपल्याकडे सध्या जे के कंपनीचा 2 फीटचा प्लॉटर आहे. तो मी कोणत्या पद्धतीने विंडोज 7ला कनेक्ट केला आहे किंवा त्या कोणत्या ड्रायव्हर थ्रू कनेक्ट केला आहे, कोणत्या कार्ड थ्रू कनेक्ट केलेला आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपल्या अभिप्राय माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. नमस्कार मित्रांनो, मी आहे हितेश. स्वागत आहे आपलं महालक्ष्मी पेंटर्सच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, हा आहे जे के कंपनीचा कटिंग प्लॉटर. तुम्ही बघू शकता. हा साधारणतः 6 इयर ओल्ड आहे आणि 6 वर्षांनंतर सुद्धा हा व्यवस्थित वर्किंग कंडिशनमध्ये आहे. थोडाफार इजा झालेली आहे त्याला, बट वर्किंग कंडिशनमध्ये आहे. अशा पद्धतीने हा 2 फीटचा जे के कंपनीचा प्लॉटर आहे. तुम्ही बघू शकता. राईट साईडला आपल्याला ह्या 2 पोर्ट मिळतात. एक आहे USB, ही USB पोर्ट आहे आणि ही कॉम सिरियल पोर्ट आहे. याद्वारे आपण दोन्ही कनेक्शन पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कोणते केबल्स लागणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्या नंतर लेफ्ट साईडला प्लॉटरच्या हा आहे ऑन ऑफ स्विच. इथे फ्यूज म्हणून आहे, हा फ्यूज, आणि ही आहे मेन कॉर्ड जी इथे आपण ऑन केलेली आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला एक कनेक्शनसाठी USB केबल लागणार आहे. USB केबल कोणत्याही प्रिंटरला अटॅच असते. ही नॉर्मल USB केबल आपण यूज करू शकतो. टाईप A टू टाईप B. तुम्ही दोन्ही पोर्ट बघू शकता. ही एक USB केबल आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक लागणार आहे मेल टू फिमेल सिरियल कॉम केबल. तुम्ही बघू शकता. ही सिरियल पोर्टद्वारे आपल्याला कनेक्शन करण्यासाठी यूज करायची आहे. दोन्ही पोर्ट तुम्ही बघू शकता. 9 पिनांची ही एक सिरियल कॉम पोर्ट केबल म्हणून आपल्याला यूज करायची आहे कनेक्शनसाठी. दोन्ही कनेक्शन आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला एक ही केबल करण्यासाठी एक पोर्ट, सिरियल पोर्ट PCI कार्ड लागणार आहे. ते काही या प्रकारे असेल. तुम्ही बघू शकता. PCI एक्सप्रेस 2 स्लॉट सिरियल पोर्ट कार्ड म्हणतात त्याला. नंतर सिरियल पोर्ट एक्सप्रेशन कार्ड सुद्धा म्हणतात. हे तुम्हाला मार्केटमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन मिळू शकतं. अराउंड 750 to 850च्या आसपास हे तुम्हाला मिळून जाईल. ह्याद्वारे आपण कॉम केबल जे आहे सिरियल पोर्ट कनेक्ट करण्यासाठी यूज करणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आपण ह्या PCI 2 पोर्ट सिरियल कॉम कार्डला आपण इन्स्टॉल करून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुन्हा PC कनेक्शन करता येईल. त्यासाठी आपण कॅबिनेट ओपन करणार आहोत. मित्रांनो, कॅबिनेट आपण ओपन केलेली आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो इथे तुम्ही बघू शकता PCI हा जो पोर्ट आहे इथे आपण कार्डला इन्स्टॉल करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपण बॅक साईडला हा जो भाग आहे तो आपण थोडंसं वाकवून घेऊया, जेणेकरून हा भाग ओपन झाल्याने आपला कार्ड कनेक्शन व्यवस्थित होईल. या प्रकारे आपण आता हे कार्ड इन्सर्ट करणार आहोत.
तर PCI कार्ड इन्स्टॉल करण्यासाठी हे तुम्ही बघू शकता, इथे आपण जागा केलेली आहे. तर आता आपण या कार्डला इन्सर्ट करूया. इन्सर्ट करण्यासाठी आपण साधारणतः त्या स्लॉटच्या इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे स्लॉट आपण या होल्डरमध्ये फिक्स करणार आहोत. थोडंसं प्रेस करावं लागेल. प्रेस केल्यानंतर परफेक्ट फिट होता. त्यानंतर आपण हे थोडंसं इथे तुम्ही बघू शकता, या भागी आपण एक स्क्रू लावून घ्यायचा आहे, जेणेकरून कार्ड व्यवस्थित फिट होईल. या भागी इथे इथे आपण एक स्क्रू फिटिंग करून घेऊया. छोटासा स्क्रू आपण इथे फिट करून घेतोय, जेणेकरून कार्ड व्यवस्थित फिट होणार आहे. साधारणतः हलक्या हाताने टाईट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की आता आपलं कार्ड व्यवस्थितरित्या फिक्स झालेलं आहे. कोणत्या प्रकारचा गॅप नाही आहे. कार्ड स्लॉटमध्ये व्यवस्थितरित्या फिक्स झालेलं आहे. आता आपण डेस्कटॉपचं पूर्णपणे कनेक्शन करूया. साधारणतः आता मी डेस्कटॉपचं पूर्ण कनेक्शन केलेलं आहे. कीबोर्ड आणि माऊस मी फ्रंट पॅनलला जोडलेले आहेत, कारण बॅक पॅनलला जी काय वायरिंग आपण करणार आहोत, कनेक्शन करणार आहोत, त्याचा व्यवस्थित व्हिडिओ तुम्हाला पाहता यावा. तर चला आपण आता प्लॉटरचं कनेक्शन करणार आहोत. प्लॉटरचं कनेक्शन करण्यासाठी आपण USB-चा हा पोर्ट फ्रंट USB मध्ये ते इन्सर्ट करणार आहोत. त्याचप्रकारे सिरियल कॉम केबल आहे, त्याचा हा पोर्ट तुम्ही बघू शकता 9 पिनचा. हा साधारणतः पिनच्या अकॉर्डिंग असा प्रेस केल्यानंतर हे दोन स्क्रू ॲडजस्ट करणार आहोत, सिमिलरली ॲडजस्ट करणार आहोत. हे बघू शकता, दोन्ही व्यवस्थितरित्या टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून कॉर्ड हलली नाही पाहिजे. अशा पद्धतीने या दोन्ही कॉर्ड आपण इकडे कनेक्शन केलेलं आहे. त्यानंतर आपण CPUच्या मागे ही USB केबल इथे या पोर्टमध्ये सध्या इन्सर्ट करतोय. त्यानंतर सिरियल पोर्टची एक कॉर्ड एका बाजूने तुम्ही बघू शकता, या दोन पोर्टपैकी कोणत्याही एका पोर्टला कनेक्ट करायची आहे. पिनचा साईज बघूनच तुम्हाला ते इन्सर्ट करायचं आहे. साधारणतः थोडंसं प्रेस केल्यानंतर हे टाईट करून घ्यायचं आहे. दोन्ही USB आणि सिरियल आपलं कनेक्शन झालेलं आहे. तर आता आपण जाऊया डेस्कटॉपच्या स्क्रीनवर. टोटल कनेक्शन झालेलं आहे आपलं. तर चला जाऊया डेस्कटॉपच्या स्क्रीनवर. मित्रांनो, डेस्कटॉपचं कनेक्शन केलेलं आहे आपण. पहिल्यांदा आपण कॉम सिरियल पोर्ट कनेक्ट करण्याचं बघूया. तुम्ही बघू शकता कॉम केबल आपली कनेक्ट आहे. सध्या मी USB केबल अनप्लग केलेली आहे. तुम्ही बघू शकता USB केबल अनप्लग आहे. आपण सध्या कॉम सिरियल पोर्टचा कनेक्शन बघूया, सेटअप बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे डेस्कटॉप स्क्रीनवर. डेस्कटॉप स्क्रीनवर आल्यानंतर आपण फ्लेक्सी 8.1ला ओपन करूया. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस असेल. फ्लेक्सी 8.1.1चा पूर्ण इन्स्टॉलेशन व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईन. त्या लिंक थ्रू तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि इन्स्टॉलेशन करू शकता. त्यानंतर आपण आता सध्या प्लॉटर सेटअपचा एक व्हिडिओ करतोय. त्यामध्ये आता आपण फ्लेक्सी 8.1च्या सरफेसवर आहोत.
ते आल्यानंतर आपण एक वर्ड काहीतरी टाईप करूया. टाईप केल्यानंतर पिक टूलने त्याची साईज थोडीशी वाढवून घेऊया, जेणेकरून आपल्याला डिस्प्लेवर दिसेल. हे झाल्यानंतर सिलेक्शन करून या वरच्या इथे तुम्हाला एक बटन मिळेल, ते आहे कट प्लॉट म्हणून. त्या कट प्लॉटवर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर फ्लेक्सी 8.81चा हा ॲड सेटअप म्हणून ओपन होईल, पॉपअप विंडो. त्यानंतर आता सध्या आपण कॉम पोर्टने प्लॉटर कनेक्शन करतो आहे. त्यासाठी आपण आता इथे एक मॅन्युफॅक्चरच्या डायलॉगमध्ये हे बघू शकता तुम्ही. मॅन्युफॅक्चर म्हणजे आपल्या प्लॉटरचं मॅन्युफॅक्चर कोणत्या कंपनीचं आहे ते आपल्याला इथे पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे. तर आपण कॉम पोर्टने कनेक्शन करत आहोत, म्हणून आपण इथे सेकीटेक तुम्ही बघू शकता. सेकीटेक म्हणून एक कंपनी मॅन्युफॅक्चरचं आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर राईट साईडच्या मॉडेल नेम विंडोमध्ये आपण एक मॉडेल नेम म्हणून सिलेक्ट करायचं आहे, ते म्हणजे SK720DS. ह्याला सिलेक्ट करायचं आहे. लक्षात घ्या, मॅन्युफॅक्चरमध्ये सेकीटेक आणि मॉडेल नेममध्ये SK720DS कॉम पोर्टमधून कनेक्ट करण्यासाठी आपण हा ऑप्शन दोन्ही यूज करतोय. त्यानंतर इथे विनाईल कटर म्हणून आपल्याकडे प्लॉटर आहे, विनाईल कटर आहे, म्हणून आपण इथे विनाईल कटर सिलेक्ट केला आणि नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा आपण नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता इथे आपल्याला एक कोणता फॉर्म आहे हे सिलेक्ट करायचं आहे. तर आपला कार्ड आता इन्स्टॉलेशन झालेलं आहे, लास्ट टाइम आपण केलं आहे इन्स्टॉलेशन. त्यासाठी आता आपल्याला स्टार्ट मेनूमध्ये जाऊन कोणता आपला पोर्ट आहे ते चेक करायचं आहे. चेक करण्यासाठी आपण इथे टाईप करूया डिव्हाइस मॅनेजर. डिव्हाइस मॅनेजर आल्यानंतर बघा इथे सेकंड ऑप्शन आहे डिव्हाइस मॅनेजर. डिव्हाइस मॅनेजरसाठी क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सरळ या इथे पोर्ट म्हणून एक ऑप्शन येतो. पोर्ट आल्यानंतर कॉम अँड LPT ह्याच्यामध्ये आपलं हे WCH PCI एक्सप्रेस कार्ड COM7 हे दोन पोर्ट आहेत आपले सिरियल पोर्ट, जे आपण कार्ड PCI एक्सप्रेस सिरियल कार्ड इन्स्टॉल केलेलं आहे, त्याचे हे दोन पोर्ट आपल्याला इथे शो करत आहेत. ह्यानंतर आता आपण बघूया ह्या दोन पोर्टमधला आपलं सिरियल कॉम कोणता आहे ते. तर आपण बघूया सिरियल कॉम आहे आपला, बहुतेक आपण इथे कनेक्शन केलेलं आहे त्यानुसार 7 असू शकतो. आपण सध्या 7वर कनेक्शन करायचं बघूया. त्यानंतर आपला सेटअप आहे. सेटअपमध्ये आल्यानंतर आपण इथे कॉम आपला 7 म्हणून सिलेक्ट करायचा आहे. 7 सिलेक्ट केल्यानंतर इथे सेटिंग आहे ती जशाच तशी ठेवून फिनिश करायचं आहे. फिनिश केल्यानंतर हा प्रोडक्शन मॅनेजरचा पॉपअप विंडो आपण मिनिमाइज करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा सुद्धा मिनिमाइज करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे सेटअप आलेला आहे, आपलं सेटअप लिस्ट म्हणून इथे आलेला आहे. तुम्ही बघू शकता SKDS COM7 जशा प्रकारे आपण सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपण हा कटिंगसाठी घेतलेला एक वर्ड आहे, ते करण्यासाठी आपण इथे आता चेक करण्यासाठी प्लॉटर कनेक्शन सक्सेसफुल झाला आहे की नाही म्हणून इथे आपण एक चेक करणार आहोत. हे बटन प्रेस करूया. त्यानंतर आपला प्लॉटर चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. वर्किंग होणं चालू झालेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. शो मी नावच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला प्लॉटर लगेच आपल्याला शो करायला लागतो. आपल्या टेक्स्टचा स्पेस किती आहे
ते सगळं आपल्याला दाखवायला सुरुवात करतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा सेटअप इथे झालेला आहे. सेटअपचा एक एक पॉइंट लक्षात ठेवा, त्यानुसार सेटअप करा आणि ते सेटअप सक्सेस करून घ्या. ठीक आहे. आता आपण एक डेमो म्हणून हा लेटर कटिंग करून बघूया. मित्रांनो, मी आता रेडियम लावलेला आहे व्हाईट कलरचा. तुम्ही बघू शकता व्हाईटचा सेटअप करण्यासाठी ऑप्शनवर आपण सिलेक्ट करतोय आणि याला थोडा ॲडजस्ट करून घेतो. ॲडजस्ट केलेलं आहे आपण इथे आणि ऑरिजिन म्हणून सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा शोमीचा एक बघूया किती एरिया कटिंग दाखवते आपल्याला मशीन. हे केल्यानंतर बघा, तुम्ही बघू शकता मशीन आपल्याला कटिंग एरिया दाखवायला सुरुवात करते. सुरुवात केल्यानंतर आता आपण कटिंगची कमांड देण्यासाठी इथे खाली तुम्ही बघू शकता सेंड म्हणून एक बटन आहे. ते सेंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता मशीन कटिंग करायला सुरुवात झालेली आहे. ही नॉइझी आहे थोडी. 6 वर्ष झालेली आहेत त्याच्यामुळे थोडी नॉइज करते. आवाज येणं साहजिक आहे, पण बेटर परफॉर्मन्स देते सध्या तरी ती. बघू शकता कटिंग केलेलं आहे. इथे मशीनने कटिंग केलेलं आहे. मशीनने कटिंग केलेला भाग आता मी सध्या तुम्हाला एक पार्ट काढून दाखवतो. कोणत्या पद्धतीने कटिंग झालेले आहे हे बघा. हा एच आहे, तो व्यवस्थितरित्या एकदम प्रॉपर पद्धतीने कटिंग झालेला आहे. सेकंड एच काढूया आपण. बघा, हा सुद्धा एक प्रॉपर पद्धतीने कटिंग झालेला आहे आणि व्यवस्थित एका हाताने पुल करून काढता येतं. पील ऑफ होत आहे पूर्ण, हे बघू शकता. परफेक्टली कटिंग झालेले आहे. अशा प्रकारे हा कॉम सिरियल पोर्टने आपण कनेक्ट करून मशीन कटिंग केलेला आहे. आता सेकंड आहे USB थ्रू आपण कटिंग बघणार आहोत. तर USB साठी आपल्याला एका ड्रायव्हरची गरज लागेल. USB रन करण्यासाठी आपल्याला एक ड्रायव्हरची गरज लागेल. तर ते ड्रायव्हर बघूया कोणतं आहे ते. मित्रांनो, सिरियल कॉमने आपला एक सेटअप आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपण दुसरा सेटअप बघूया कनेक्शनचा, जो आहे USB थ्रू. USB थ्रूने मशीन रन करण्यासाठी आपल्याला CH341SCR अशा नावाचा एक ड्रायव्हर लागेल, ज्याने मशीन USB थ्रू रन करता येईल. तर चला पाहूया तो सेटअप काय आहे. त्यासाठी आपण USB चा हा जो ड्रायव्हर आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घेऊया. एक्स्ट्रॅक्ट हेअर यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डेस्कटॉपवर एक्स्ट्रॅक्ट झालेलं फोल्डर असं समोर असेल. समोर आल्यानंतर त्याला आपण एक ओपन करून घेऊया. ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटी फोल्डरमध्ये बघा सेटअप नावाची एक फाईल आहे, एक्सटेन्शन फाईल आहे. ती राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करूया. केल्यानंतर यस करूया. यस केल्यानंतर लेफ्ट साईडला इन्स्टॉल, अनइन्स्टॉल आणि हेल्प असे 3 आपल्याला बटन्स मिळतील. त्या बटन्सवर इन्स्टॉल न करता आपल्याला इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर द ड्राईव्ह इज सक्सेसफुली प्री इन्स्टॉल इन ॲडव्हान्स ओके करायचं आहे. ओके, अशा प्रकारे तुमचा जो ड्रायव्हर आहे तो इन्स्टॉल झालेला आहे. त्यानंतर हे क्लोज करायचं आहे. ही विंडो सुद्धा क्लोज करायची आहे.
क्लोज केल्यानंतर पुन्हा एकदा डिव्हाइस मॅनेजर मध्ये आपल्याला यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला बघा हे दोन पोर्ट आपल्याला कॉम चे शो करतायत. तर इथे आपल्याला आता पुन्हा मशीनला जाऊन प्लग करायचा आहे आपला USB पोर्ट च्या ठिकाणी USB केबल इन्सर्ट करायचे, प्लगिंग करून घ्यायची आहे. प्लग केल्यानंतर तुम्ही बघू शकता डिव्हाइस मॅनेजर मध्ये आणखी एक सिरियल USB सिरियल CH430 COM5 म्हणून एक आणखी USB पोर्ट आपल्याला दिसायला मिळत आहे. ते झाल्यानंतर लक्षात ठेवा इथे COM5 आहे, तर आपल्याला फ्लेक्सी मध्ये सुद्धा COM5 म्हणून सिलेक्ट करायचं आहे. तर चला फ्लेक्सी ओपन करूया. फ्लेक्सी ओपन केल्यानंतर आपण पुन्हा इथे एखादा वर्ड टाइप करूया. एक टूलने त्याची साईज जरा मोठी करूया. बघू शकता साईज मोठी केलेली आहे. मोठी केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे कट प्लॉट वर क्लिक करायचे आहे. कट प्लॉट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सेकीटेक COM7चा हा आपला जुना सेटअप आहे, तो इथे पाहायला मिळतोय. तर आपल्याला आणखी हा USB चा सेटअप करायचा आहे. त्याच्यामुळे प्रोडक्शन मॅनेजरची जी विंडो आहे त्यामध्ये बघा सेटअप म्हणून एक आहे. सेटअपला क्लिक करायचं आहे, ॲड सेटअप करायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने मॅन्युफॅक्चर कोणता आहे ते बघायचं आहे. आता आपण USB ने रन करणार आहोत म्हणून आपल्याला इथे USB साठी मॅन्युफॅक्चर म्हणून कोणत्या कंपनीचं नाव घ्यायचं आहे, तर ते आहे G वरून ग्राफ्टेक म्हणून. ग्राफ्टेक म्हणून इथे आपण सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या PC मध्ये लेफ्ट साईडला बघा मॅन्युफॅक्चरचा हा असा एक डायलॉग बॉक्स येईल, त्याच्यामध्ये ग्राफ्टेक म्हणून सिलेक्ट करायचं आहे. G टाईप करून ग्राफ्टेक. त्याच्यानंतर मॉडेल नेम म्हणून तुम्हाला इथे CE5060 हा सिलेक्ट करायचा आहे आणि सेम ॲज इट इज विनाल कटर म्हणून सेव्ह टिक करून इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सेटअप नेम हा पुन्हा नेक्स्ट करायचा आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता इथे आपल्याला पोर्ट म्हणून जो पोर्ट होता 5 तुम्ही बघू शकता इथे. आता आपण जाऊया डिव्हाइस मॅनेजर मध्ये. डिव्हाइस मॅनेजर मध्ये बघा हा USB सिरियल CH हा ड्रायव्हर आहे CH4340 COM5. तर आपल्याला फ्लेक्सी मध्ये सेटअप मध्ये सुद्धा तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करण्यासाठी आपण इथे आता ओके इथे COM5 ला जाणार आहोत आणि फिनिश करणार आहोत. फिनिश झाल्यानंतर हे मिनिमाइज करून घ्यायचं आहे, इथे क्लोज करून घ्यायचं आहे आणि हे बघा आता इथे दुसरा सेटअप आपल्याला दिसायला मिळेल CE5060 at COM5. याला सिलेक्ट करून आपण बघूया मशीन आपल्याला काय रिस्पॉन्स देते. हे बघा मशीन रिस्पॉन्स द्यायला सुरुवात झालेली आहे. ओके. USB थ्रू कनेक्शन थोडं स्लो असतं, त्याच्यामुळे बेटर परफॉर्मन्ससाठी तुम्ही कॉम सिरियल पोर्टचाच यूज करा, कारण त्याने बेटर रिझल्ट मिळतो. कधी कधी ड्रायव्हर वर्किंग नॉट प्रॉपरली असा मेसेज येतो डेस्कटॉपवर, तर ते होणार नाही. सिरियलने डायरेक्ट कनेक्शन होतं, कोणताही ड्रायव्हर वगैरे यूज करावा लागत नाही, त्याच्यामुळे तो बेटर. मला एकदा पुन्हा दाखवतोय बघा तुम्ही. आपण इथे शोमीच्या बटनवर क्लिक केल्यानंतर जस्ट क्लिक आणि मशीन रन व्हायला सुरुवात. हे बघू शकता तुम्ही दोन्ही सेटअप आपले एकत्रच झालेले आहेत. पहिल्यांदा आपण सिरियल पोर्टचा बघितला आणि आता USB थ्रू कनेक्शन बघितलं. ठीक आहे, आता आपण कटिंग करून बघूया. इथे जाऊया ऑप्शन, मशीन सेट करूया जरा.
साईडला सेट करूया. ओके, या पद्धतीने आपण सेट केले. सेट केल्यानंतर आता आपण इथे सेंड वर क्लिक करूया आणि कटिंगची कमांड देऊया. ओके, यानंतर तुम्ही बघू शकता मशीन कटिंग करायला सुरुवात झालेली आहे. अप डाऊन होते, बघू शकता. बघा, कटिंगचा थोडा पार्ट निघाला, काय हरकत नाही. कटिंग व्यवस्थित होत आहे. कटिंग झाल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये बघू शकता. तुम्हाला आता हे फिल ऑफ करून दाखवतो मी. अशा पद्धतीने फिल ऑफ होत आहे. त्याच पद्धतीने होत आहे. सेम आपण त्या पद्धतीने बघितलं होतं. तुम्ही बघू शकता इथे फिल ऑफ झालेलं आहे. नॉर्मली कोणताही प्रेशर न लावता, कुठेही न पकडता, वन हँड यूज करून मी करतोय. हे बघा, प्रॉपर कटिंग होते आहे. कोणताही पार्ट तुटत नाही, काय नाही. ओके, तर अशा पद्धतीने हा सेकंड सेटअप USB थ्रू झालेला आहे आपला. जसं म्हणजे तुमच्याकडे कोणता सेटअप असेल त्या प्रकारे तुम्ही तो करू शकता. USB थ्रू किंवा कॉमच्या थ्रू करू शकता. त्यासाठी तुम्हाला ड्रायव्हर लागेल, तर ड्रायव्हरसाठी इन्स्टॉलेशनसाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, हा होता सविस्तर व्हिडिओ प्लॉटर सेटअपचा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर मला नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.